नमस्कार, मी मनश्री पाठक बातमीपत्राची सुरुवात करतोय एका मोठ्या राजकीय बातमीने। विजय शिवतारे यांनी आज अजित पवारांची भेट घेतली आहे। बारामतीतून माघार घेतल्यानंतर शिवतारेंनी अजित पवारांची आज भेट घेतली। विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते आणि अजित पवार विजय शिवतारे यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी सुद्धा रंगली होती। अखेर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आणि आता सुनेत्रा पवारांचा ते प्रचार करणार आहेत असं देखील कळतंय। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय माहिती आहे, किती वेळ ही बैठक चालली आहे? मनश्री, आपण पाहतो की काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी पोहोचलेले होते आणि जवळपास या दोन नेत्यांमध्ये 20 मिनिटे ही भेट झालेली आहे। मात्र या भेटीचं कारण विजय शिवतारे यांच्याकडून तरी सांगण्यात येत नाहीये। त्यांच्याशी फोन करण्याचा आपण माध्यमांकडूनच्या वतीने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की खासगी कामानिमित्त ही बैठक होती। मात्र ज्या पद्धतीने महिनाभरामध्ये आपण विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातलं वाकयुद्ध पाहिलं किंवा त्यांच्याकडून आक्रमक भूमिका जी घेण्यात आलेली होती आणि बारामती लोकसभा लढवण्यासाठी त्यांची जी काही आग्रही भूमिका होती ती सुद्धा आपण पाहिलेली आहे। आणि त्यानंतर माघार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी आलेले होते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर विजय शिवतारे यांनी माघार घेतली होती आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या माघारीची घोषणा सुद्धा केलेली होती आणि सुनेत्रा पवार याच महायुतीच्या उमेदवार असतील बारामती लोकसभा मतदारसंघातून हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि महायुतीच्या तर्फे त्यांना निवडून आणण्यासाठी आता सगळे प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहेत। मात्र अशातच विजय शिवतारे हे अचानकपणे अजितदादा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आलेले होते आणि जवळपास 20 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता विजय शिवतारे हे प्रचारामध्ये कधीपासून उतरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सुनेत्रा पवार यांचा प्रचाराला सुरुवात झालेली आहे। अनेक नेते आता बारामतीच्या दौऱ्यावरती असणार आहेत आणि विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये जे काही गैरसमज बारामतीतल्या या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणारच आहे। बारामतीत आता विजय शिवतारे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे।